ग्रामपंचायतीच्या यादीतही त्यांचं नाव आहे आणि नगरपालिका क्षेत्रातल्याही यादीत त्यांचं नाव आहे। असे 8049 लोक आहेत। हजारोंची नावे मतदार यादीत दोनदा। ग्रामीण भागात नाव असणारे अनेक शहरी मतदार राज्यघटना म्हणते एक व्यक्ती एकच मत। मग निवडणूक आयोगाची घोडचूक नाही का? काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांचा संतप्त सवाल। वर्धा जिल्ह्यात विविध मतदारसंघात मतदारांची नावे 2 ते 3 ठिकाणी असल्याची बाब काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत समोर आणली आहे। वर्धा जिल्ह्यातील केवळ 20% मतदार याद्यांची छाननी केली असता 4500 मतदार हे मतदार यादीत दोनदा नाव असलेले आढळून आले आहेत। सुमारे 16000 मतदार हे मायग्रेट झाले असतानाही मतदार यादीत दोनदा नाव असलेले आढळून आले आहे। केवळ 20% छाननी केल्यावर हा घोळ आढळून आला असल्याचे शैलेश अग्रवाल यांनी सांगितले आहे। वर्धा जिल्ह्यातील आर्वी, वर्धा, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात हा घोळ सर्वाधिक आहे। मॅन्युअल PDF डेटा मधून हा घोळ समोर आला आहे। एकाच माणसाचं एकाच बूथवरती वेगवेगळ्या ठिकाणी नाव आहे। एकाच व्यक्तीचं एकाच मतदारसंघात 2-3 वेगवेगळ्या बूथवर नाव आहे। एकाच व्यक्तीचं ग्रामीण क्षेत्रात सुद्धा मतदार यादीत नाव आहे आणि शहरी क्षेत्रात नगरपालिका क्षेत्रात सुद्धा त्याचंच नाव आहे। वेगवेगळ्या इपिक नंबर सोबत वेगवेगळे इपिक नंबर आहेत। काही ठिकाणी तर मृत व्यक्तीचे नाव देखील मतदार यादीत असल्याची बाब काँग्रेसने पत्रकार परिषद घेत समोर आणली आहे। काल निवडणूक आयोगाने प्रेस वार्ता घेऊन कळवलं की मतदार याद्यांमध्ये असलेल्या घोळाचा जो आरोप आहे तो बिनबुडाचा आहे, तो निराधार आहे आणि असं काही घडलं नाही। खऱ्या अर्थानं ते पाहिल्यानंतर असं वाटलं की ते देशाबद्दल बोलतायत, पण मी वर्धा जिल्ह्याच्या मतदार याद्या तपासणं मागच्या महिन्यापासून सुरू केलं होतं आणि अजून आमच्या फक्त 20%च मतदार याद्या तपासल्या गेल्या, कारण आम्हाला इलेक्ट्रॉनिक डेटा उपलब्ध झालेला नाही। आम्हाला मॅन्युअल PDF डेटामधून सुद्धा त्याचे प्रिंटआउट्स काढून ते चेक करायचं काम आमच्यावरती आहे। 20% मतदार याद्या फक्त वर्धा जिल्ह्याच्या तपासल्या गेल्या। आर्वी, हिंगणघाट, देवळी, पुलगाव आणि वर्धा या चारही मतदारसंघातल्या मिळून फक्त 20% याद्या तपासल्या गेल्या आणि त्या 20% याद्यांमध्येच आम्हाला प्रचंड घोळ दिसून आला आणि उर्वरित जेव्हा पूर्ण याद्या तपासल्या जातील त्याच्यात निश्चितच अशा प्रकारचे घोळ कायम राहण्याची पूर्ण शक्यता आहे। त्यामध्ये नेमके घोळ जर सांगायचे झाले तर एकाच माणसाचं एकाच बूथवरती वेगवेगळ्या ठिकाणी नाव आहे। एकाच व्यक्तीचं एकाच मतदारसंघात 2-3 वेगवेगळ्या बूथवर नाव आहे। एकाच व्यक्तीचं ग्रामीण क्षेत्रात सुद्धा मतदार यादीत नाव आहे आणि शहरी क्षेत्रात नगरपालिका क्षेत्रात सुद्धा त्याचं नाव आहे। असे आम्ही तपासले तर जो डिफरंट एपिक नंबर सोबत सेम नाव, म्हणजे एकच नाव, समजा माझं नाव आहे आणि माझ्या नावाचे 2-3 वेगवेगळे एपिक नंबर आहेत। फोटो तोच आहे, माणूस तोच आहे, व्यक्ती एकच आहे, पण त्याचे 2 एपिक नंबर आहे। असे 4765 लोक आम्हाला सापडले। त्यानंतर जे लोक इथून मायग्रेट होऊन गेले, जे मुंबईला गेले, नागपूरला गेले, पुण्याला गेले, वेगवेगळ्या ठिकाणी गेले, पण अजूनही त्यांचं इथल्या मतदार यादीत नाव आहे, म्हणजे त्यांना बोलवून इथे कधी मतदान करून घेता येतं आणि त्यांनी मतदान केलं की नाही केलं तपासण्यासाठी आम्हाला CCTV फुटेज पाहिजे, ते सुद्धा आयोगाने दिलेले नाही। असे 16360 लोक आहेत या वर्धा जिल्ह्यातल्या चारही मतदार क्षेत्रात मिळून। ग्रामपंचायतमध्ये ते मतदान करतायत आणि तेच लोक नगरपालिकामध्ये सुद्धा मतदान करतायत, म्हणजे ग्रामपंचायतीच्या यादीतही त्यांचं नाव आहे आणि नगरपालिका क्षेत्रातल्याही यादीत त्यांचं नाव आहे। असे 8049 लोक आहेत आणि त्यानंतर देवळी, वर्धा, देवळी, पुलगाव, आर्वी, हिंगणघाट अशा वेगवेगळ्या शहरात राहणारे या वर्धा जिल्ह्यातले लोक जे वर्धेत मायग्रेट झाले असावेत, त्यांचं वर्धेच्या मतदार यादीत नाव आलं, मात्र अद्यापही त्यांचं आर्वीच्या लोकांचं आर्वीच्या मतदार यादीत नाव आहे, हिंगणघाटमध्ये मतदार यादीत नाव आहे काही लोकांचं, त्याच्यापैकी काही लोकांचं देवळी, पुलगावमध्ये नाव आहे। असे आम्हाला 4950 लोक आढळले। तर हे सगळे दुबार नावं असणं, तिबार नावं असणं, एकाच व्यक्तीचं वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मतदार यादीत नाव असणं, ही बाब लोकशाहीच्या दृष्टीनं गंभीर स्वरूपाची नाही का, हा माझा निवडणूक आयोगाला प्रश्न आहे। आमचं स्पष्ट मत आहे की 1 पर्सन 1 वोट संविधानाने दिलेला हक्क आहे। आपल्या घटनादत्त पद्धतीने आपल्याला जो मतदानाचा अधिकार मिळालाय तो एका व्यक्तीला एका मतदानाचा अधिकार मिळालाय, पण एकाच व्यक्तीचं नाव जर एका ठिकाण सोडून 2-3 ठिकाणच्या मतदार यादीत असेल तर तो एकच मत करतोय की 2-3 मतं करतोय हा संशोधनाचा विषय आहे। त्यासाठी पुन्हा तुम्हाला CCTV लागणार आहे। परंतु माझा असा आरोप आहे इलेक्शन कमिशनवरती, माझं असं म्हणणं आहे की त्याला ती संधीच उपलब्ध करून देण्याचं कारण काय?
त्याचं नावच एकाच मतदार यादीत असलं पाहिजे बाय डिफॉल्ट. त्याला 2 किंवा 3 मतदार याद्यांमध्ये जाताच येऊ नये. जर त्याचं 2-3 मतदार याद्यांमध्ये नाव आहे आणि तुम्ही आम्हाला डेटा देत नाही आहे, CCTVचं फुटेज देत नाही आहे, अर्थात त्यांनी 3 ठिकाणी मतदान केलं असाच आमचा आरोप आहे. काहींनी केलं असेल, काहींनी केलं नसेलही, परंतु मुळात निवडणूक आयोगाची ही घोडचूक आहे की एका व्यक्तीचं नाव 2 ठिकाणी एका मतदार यादीत असू नये, एका व्यक्तीचं नाव एक मतदारसंघ सोडून 2-3 मतदारसंघांमध्ये असू नये, जे मृत झाले त्यांचे नाव मतदार यादीत असू नये, जे मायग्रेट झाले त्यांचं 2-3 ठिकाणच्या मतदार याद्यांमध्ये नावच असू नये, त्यांची मतदार ओळख ही एकच असावी आणि एका व्यक्तीला कोणत्याही एकाच ठिकाणी एकाच मतदानाचा अधिकार असावा.